समुदाय घेऊया आढावा आजच्या बातमीपत्राचा। बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्ह्यातील काही तलाठ्यांच्या बदल्यांचा प्रस्ताव विभागीय कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे। ह्या बदल्या कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक असून अशा बदल्या तात्काळ थांबवण्यात याव्यात। तलाठी मंडळ अधिकारी यांची आस्थापना ही विभागीय अधिकारी कार्यालय स्तरावर ठेवण्यात यावी। या मागण्यांसाठी विदर्भ पटवारी व मंडळ अधिकारी संघ यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशाराही यावेळी कर्मचाऱ्यांनी दिला आहे। मी विजय टेकाळे, अध्यक्ष विदर्भ मंडळाधिकारी संघ नागपूर। आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये विदर्भ मंडळाधिकारी संघ जिल्हा शाखा बुलढाणा तद्वतच विदर्भ पटवारी संघटनेच्या माध्यमातून हे जिल्हास्तरीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। आपल्या सर्वांना विदित आहे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी अवैध रेती उत्खनन, रेती साठे या सबबीखाली पटवारी संघटनेला वेठी धरून, पटवारी बांधवांना वेठी धरून ज्या काही अन्यायकारक बदल्या प्रस्तावित केल्या आहे त्याच्यामध्ये 2018चा जो शासन निर्णय आहे ज्याच्यामध्ये काउन्सिलिंग झालं पाहिजे, समुपदेशन झालं पाहिजे, या सगळ्या गोष्टी, त्याचप्रमाणे आणखी जे काही शासन निर्णय आहे या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून अन्यायकारक अशा बदल्या ह्या मान्यतेसाठी माननीय आयुक्त अमरावती यांच्याकडे पाठवलेले आहे। ही बाब अतिशय गंभीर आणि पटवारी मंडळ अधिकारी संवर्गावर अन्यायाची करणारी आहे। त्यामुळं हा आंदोलनाचा पवित्रा या जिल्ह्यामध्ये पटवारी आणि मंडळ अधिकारी संघटनेनं घेतलेला आहे आणि हे आंदोलन आज तिसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी येऊन पोहोचलेलं आहे। सुरुवातीला काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आलं। काल प्रत्येक तहसील स्तरावर, तालुका स्तरावर पटवारी संघटनेकडून एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं आणि आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन सर्व पटवारी आणि मंडळ अधिकाऱ्याच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे। आजच्या या आंदोलनामध्ये आम्हाला अपेक्षा आहे की या सगळ्या गोष्टीची दखल घेऊन अन्यायकारक जे काही कारवाई केली ती जिल्हाधिकारी निश्चितपणानं मागे घेतील अशी अपेक्षा आमची आहे। इतपर आज कुठल्याही प्रकारची कारवाई त्यांनी केली नाही, अन्यायकारक बदल्या मागं घेतल्या नाही, तर आमचं जे संभाव्य आंदोलन आहे त्याच्यामध्ये DSC जमा करणे आणि त्यानंतर बेमुदत सामूहिक रजेवर जाणे हा टप्पा आम्ही या जिल्ह्यामध्ये राबवणार आहोत। मी विजेंद्र धोंडगे, जिल्हा अध्यक्ष विदर्भ पटवारी संघ जिल्हा बुलढाणा। आज आम्ही विदर्भ पटवारी संघटनेचे तिसऱ्या टप्प्यामधील धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करत आहोत। आमच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत। ज्या अन्यायग्रस्त बदल्याचा प्रस्ताव आयुक्त कार्यालयाला पाठवलेला आहे तो रद्द व्हावा, जिल्हा स्थापना आमची रद्द व्हावी, आमच्या इतर आर्थिक व सेवाविषयक मागण्या जसं की लॅपटॉप, प्रिंटर, ऑफिस कार्यालय भाडे अशा अनेक मागण्या प्रलंबित आहेत त्या निकाली काढण्यात याव्या, यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत। पुढचा टप्पा आमचा DSC जमा करणे आणि 29 पासून आम्ही सर्व कर्मचारी सामूहिक रजे आंदोलन करणार आहोत आणि सामूहिक रजेवर जाणार आहोत। अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे राष्ट्रवादी पवार गटाकडून निदर्शने करण्यात आली। अर्थसंकल्पामध्ये शेतकरी बांधवांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करीत सरकार विरोधी घोषणाबाजी करण्यात आली आहे। यांनी जे बजेट मांडलं आहे ते अतिशय खालच्या दर्जाचं मांडलं आहे महाराष्ट्राच्या यानं आणि त्याच्यात आपल्यासाठी कुठलीही भरीव योजना नावाची चीज नाही आहे। फक्त आपल्या तोंडाला पाणी पुसण्याचे कामे ह्या केंद्र सरकारनं केलेले आहे। काल केंद्र सरकारच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामननी जे बजेट मांडलेलं आहे ते बजेट महाराष्ट्राच्या राज्याच्या हिताच्या धोरणाच्या विरोधात असून या राज्यामध्ये बेकारी आहे, बेरोजगारी आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे। या संदर्भात केंद्र सरकारनं या बजेटमध्ये कोणत्याही प्रकारची तरतूद न करता एक म्हणजे महाराष्ट्रावर अन्याय केलेला आहे। गेल्या अनेक वर्षापासून केंद्र सरकार महाराष्ट्राच्या निधीच्या संदर्भात अन्याय करत आहे आणि या संदर्भात तिवसा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही या घटनेचा निषेध करतो।
येत्या 1 ऑगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची आरक्षण बचाव संवाद यात्रा परभणीत काढण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने 24 जुलै रोजी वसमत रोडवरील सावली विश्रामगृह येथे वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा परभणी जिल्ह्याचे निरीक्षक ॲडव्होकेट गोविंद दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली. ठिकाणी वंचित बहुजन आघाडी परभणी जिल्हा दक्षिण आणि उत्तर या दोन्ही नवनियुक्त कार्यकारिणीचा सत्कार समारंभ आणि पदस्वीकृतीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमामध्ये आज या ठिकाणी दोन्ही जिल्हा कार्यकारिणीचे सर्व सन्मान्य पदाधिकारी होते. युवा आघाडीचे दोन्ही जिल्हाध्यक्ष, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष, त्यानंतर या ठिकाणी ओबीसीचे नेते आदरणीय अडसाहेब आणि जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी कामकाजाच्या संदर्भामध्ये संघटनात्मक दृष्टिकोनातून ज्या पद्धतीनं पुढे वाटचाल करायची आहे त्याच्या काही अतिमहत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर 1 तारखेला जी बाळासाहेब आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा जी येत आहे त्या यात्रेच्या तयारीच्या संदर्भामध्ये काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या होत्या आणि या एकूण कार्यप्रणालीचा आढावा घेऊन पुढचं नियोजन करण्यासाठी आजची बैठक आयोजित करण्यात बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com. महानगरपालिका हद्दीतील किवळे सर्वे नंबर 75/2 व माळवाले नगर येथील 23 कुटुंबांचा जाण्या येण्याचा रस्ता उत्तम रामचंद्र तरस व त्यांच्या परिवाराने अडविला आहे. तो खुला करणे या संदर्भात फुलेशाहू आंबेडकर विचार संस्थापक अध्यक्ष धर्मपाल तंत्रपाळे वंश व राजेंद्र तरस सोशल फाउंडेशन यांच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे. परिसरातील नागरिकांना रस्ता, 40 वर्ष अन्याय सहन करणाऱ्या माळवाडी किवळेनगर परिसरातील लोकांना रस्ता, अरे रस्ता. आज आपण पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरातील विकासनगर किवळे या भागात आहे. किवळेमधील माळवाले पडवाले वस्ती, हे वस्तीतील काही लोकांना जाण्या येण्यासाठी जो मार्ग दिला जातो, जे त्यांच्या अत्याधुनिक सुविधामधला एक मार्ग आहे, दळणवळणाची सुविधा त्याच्यावरून होते, त्याच्यावरूनच घरातल्या प्रत्येक कुटुंबाची उपजीविका ही भागवली जाते. ती मिळत नसल्याने आज या ठिकाणी ठीक फुलेशाहू आंबेडकर विचार मंचाच्या वतीनं या ठिकाणी, तसंच राजेंद्र तरस सोशल फाउंडेशन यांच्या वतीनं आज या ठिकाणी आपण पाहतोय की बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे. आपण जाणून घेऊ थेट त्यांच्याशी नक्की काय विषय आहे आणि कशा पद्धतीने आतापर्यंत ते हाताळत आहेत. दादा जय भीम. जय भीम. काय नेमका मुद्दा आहे, कशा पद्धतीने वातावरण? पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीमधील किवळे गाव अंतर्गत माळवाडी नगर किवळे इथे गेल्या 40 वर्षापासून 23 कुटुंब 1 गुंठे, 1.5 गुंठे, 2 गुंठे जागा घेऊन स्वतःचे घर बांधून राहतात. पूर्वी आजूबाजूला सर्व मोकळं जागा असल्यामुळे रस्त्याचा प्रश्न नव्हता, पण अलीकडे दिवसांदिवस महानगरपालिकेमध्ये गाव गेल्यामुळे या जागेला किंमत आली आणि इथं मोठ्या प्रमाणात बिल्डिंगचे बांधकाम झाले. बिल्डिंग बांधकाम झाल्यामुळे आजूबाजूचा मोकळा फ्लॅट बंद झाला आहे, त्यामुळे रस्त्याची अडचण निर्माण झाली. तर आज अशी परिस्थिती आहे की 23 कुटुंबांना बाहेर निघण्यासाठी रस्ताच नाही. आजारी पेशंटला दवाखान्यामध्ये नेण्यासाठी रिक्षा जाऊ शकत नाही.
काही पेशंट या ठिकाणी ऑक्सिजनवर तिथं आहेत आणि मैत जरी झाली तर मैतीला झोडी करून बाहेर काढावं लागते अशी परिस्थिती या ठिकाणी माळवाडी नगर परिसराची आहे. मग आमचं हे म्हणणं होतं की ज्या मालकांनी जागा विकली ते आहेत नाही, त्यांचा मुलगा या ठिकाणी हयात आहे, तर त्यांनी आम्ही विनंती केली होती की बाबा 10 फुटी खरेदी खतावर जर रस्ता असेल तर हा रस्ता नेमका बाहेर कुठं जातो त्यामुळे आम्हाला तुम्ही सांगा आणि त्या पद्धतीनं कच्च्या स्वरूपाचा का असे ना आम्हाला तो बाहेर काढून द्या. आता आजूबाजूला त्यांचे भावकी आहेत, आता भावकीचे काय वाद असतील त्याचा आम्हाला काही घेणदेण नाही आहे. आमचं हे म्हणणं आहे की मूळ मालक ज्यांनी जागा विकलेली आहे त्या मालकाचं प्रथम कर्तव्य आहे की ह्या लोकांना 10 फुटी रस्ता काढून देणे, ते जबाबदारी झटकू शकत नाही. त्यामुळे मागं 3 महिन्यापूर्वी आम्ही आंदोलन राजेंद्र भाऊ तरस आम्ही आंदोलन आयोजित केलं होतं. तर ते आंदोलन PI साहेबांच्या विनंतीला मान दिला आम्ही की लोकसभेची निवडणूक आहे, त्यामध्ये फार मोठं आचारसंहिता आहे, तुम्ही करू शकत नाही. पण 3 महिने गेल्यानंतर जे त्यांची मानसिकता आहे इथल्या लोकांची की ह्या लोकांना त्रास देऊन ह्या लोकांनी जमिनी परत करायच्या आणि तिथं आम्ही जेवीची स्कीम उभी करून लाखो रुपये करोड रुपये कमावायचे. आणि ह्या लोकांचं असं म्हणणं आहे की आमचा परिवार 40 वर्षापूर्वी सिंगल होता, डबल झाला, टिबल झाला, तर होऊ शकते उद्या की आम्ही खालीवर 2-3 मजली इमारत करून आमचा परिवार राहू शकतो. एखाद्या बिल्डरनं आम्हाला जर 2 BHK फ्लॅट दिला तर तिथं काय करणार आम्ही, एकच परिवार राहणार ना. त्याच्यामुळे हायच या ठिकाणी जे नागरी सुविधा आहे आम्हाला द्यावा आणि खरेदी खतावर जे 10 फुटी रस्ता आहे तो रस्ता आम्हाला मिळावा आणि तो कुठून काढायचा कसा काढायचा हे तिथल्या संबंधित मालकाने ठरवायचं आहे. यासाठी आम्ही नगरपालिकेला, जिल्हाधिकाऱ्यांना, तहसीलदारांना सगळ्यांना पत्रव्यवहार केलेला आहे. आमचं एकच म्हणणं आहे की जिथं गाव आहे, जिथं घर आहे त्या घराला रस्ता असतो. तर मग असं काय झालं की ह्या 23 लोकांना रस्ता नाही, यांनी काही हेलिकॉप्टरनं जायचं का? ते म्हणतात आम्ही जमीन विकला, रस्ता आम्हाला माहीत नाही. अरे जमीन विकला, रस्ता माहीत नाही, हे काय घरं वरून आकाशातून खाली पडलेत का? हे काय डायरेक्ट ह्या लोकांनी बांधले काय? ह्या लोकांनी उठायचं आणि हेलिकॉप्टरनं घरी जायचं, हेलिकॉप्टरनं परत यायचं, हे काय टाटा अंबानी आहेत का? आज अशी परिस्थिती आहे की लहान लहान मुलं आहे, वयस्कर लोक आहे, ज्यांची खाण्याची सोय नाही, अशा लोकांना त्या ठिकाणी जगतात. आमची प्रामुख्याने मागणी नगरपालिकेला की तुम्ही इथल्या लोकांना जे बिल्डिंग परमिशन देता तिथं रस्ता पण नसतो, कच्च्या स्वरूपाचा रस्ता असतो, तिथं तुम्ही बिल्डिंग परमिशन देता, लाखो रुपये खाता आणि ह्या गोरगरिबांच्या वेळेस तुम्ही त्यांना न्याय देत नाही. तर आमचं हे म्हणणं आहे की समोरचं जे व्यक्ती आहे अशा लोकांना नागरिक सुविधा देऊच नका ना, त्यांच्या बिल्डिंग परमिशन देऊच नका, बघू काय करतात तर ते. तर आमची आज शांततेचं आज पहिला दिवस आहे, आमचा धरणे आंदोलन आहे, आमरण उपोषण, रास्ता रोको, सामूहिक आत्मदहन हे जाहीर केलं होतं. काल पोलीस स्टेशनच्या माध्यमातून राजेंद्रजी तरस मला नोटीस देण्यात आली का तुम्ही रास्ता रोको, आत्मदहन किंवा आमरण उपोषण करू शकत नाही. पण साहेबांना आम्ही विनंती केली, साहेब तुमच्या विरुद्ध आमचं आंदोलन नाही आहे, आमचं आंदोलन ह्या लोकांना रस्ता मिळवून देण्यासाठी आहे. आणि जर ह्या लोकांना रस्ता जर शुक्रवारपर्यंत मिळत नसेल, आज आंदोलनाचा पहिला दिवस आहे, शुक्रवारी 4 वाजेपर्यंत जर ह्या गोष्टीचा निर्णय होत नसेल, जरी PI साहेबांनी आत्मदहनाचा बाबत आम्हाला नोटीस दिली असेल, पण या ठिकाणी बसलेले सर्वच महिला पुरुष, शेजारीच किवळेगावची पवना नदी आहे, त्या पवना नदीमध्ये साधारणतः 350 कुटुंब आम्ही जलसमाधी घेणार, या ठिकाणी तुमच्या चॅनलच्या वतीनं जाहीर करतो. शुक्रवारी 4 वाजेपर्यंत आम्ही वाट बघणार. शुक्रवारी 4 पर्यंत जर आम्हाला विनोदजी भंडारी न्याय मिळाला नाही तर इथले 350 लोक, राजेंद्रजी तरस, विनोदजी भंडारी, मी असतील किंवा अजून आमचे किवळे गावातले काही ग्रामस्थ असतील, या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली पवना नदीमध्ये 350 लोक मुलाबाळासहित आम्ही जलसमाधी घेणार आहे. हे आयुक्तांनी कान खोलून ऐकावं. आम्ही 3 ते 4 दिवस पाहणार आहे आणि आम्ही जे घोषणा केलेली आहे की जर याच्यातनं काय मार्ग निघाला नाही, आम्ही सर्व आंदोलन करते. त्याचप्रमाणे आमच्यासोबत जे सगळे त्या ठिकाणचे राहणारे सर्व नागरिक आहे, लहान मुलापासून ते वयोवृद्ध ज्येष्ठांपर्यंत पवना नदीमध्ये आम्ही जलसमाधी घेणार हे आम्ही जाहीर केलेले आहे. त्याच्यामुळे काय मार्ग निघेल हे आमची भूमिका की नुसता रोड पण नाही की जनतेला रोड पण मिळाला पाहिजे. जे जागा मालक आहे त्यांचं काय नुकसान होत असेल ती नुकसान भरपाई महानगरपालिकेने त्यांना दिली पाहिजे, कारण रोडला जागा देतात तर त्यांचा मोबदला त्यांना मिळणं गरजेचं आहे. आणि हेच मोबदले आजपर्यंत कुठं ज्या भागात रोड आडलेत ते त्यांना शेतकऱ्यांना मिळाले नाहीत, म्हणून प्रभागाचा विकास रखडलेला आहे. तुम्ही दाखवा आज नुसतंच माळवाले नगरचा नाही प्रश्न, उत्तम नगरचा पण मी त्या ठिकाणी स्वतः सोडवलेला आहे. त्या उत्तम नगरचा 25 वर्ष रोड नव्हता तो मी सोडवलेला आहे. ह्या विषयात पण जमीन मालकाला त्याचा मोबदला पण मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्या म्हणजे त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना रोड पण मिळाला पाहिजे. या भूमिकेतनं आम्ही मार्ग काढतोय आणि आता त्या ठिकाणी अधिकाऱ्यांचं येणं झालेलं आहे. भाऊंनी सांगितल्याप्रमाणे बांधकाम परवाना स्थापत्य सगळे आलेत, बोलणं केले, आता त्यांची चर्चा होईल. जे काय त्या मीटिंगमध्ये फायनल होईल त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपातला जाण्याचा मार्ग निघेल आणि त्यांना काय मोबदला पूर्ण देईल त्यानंतर त्या ठिकाणी डांबर रोड आम्ही त्या ठिकाणी करून घेणार आहे.
महानगरपालिका चंद्रपूरने आयोजित केलेल्या आम्ही वृक्षप्रेमी स्पर्धेत अनेक सामाजिक संस्था व संघटनेनी भाग घेतला असून मागच्या वर्षी उत्तम कामगिरी करत पुरस्कार प्राप्त करणाऱ्या योगनृत्य परिवार चंद्रपूर यांनी या वर्षी देखील उपरोक्त स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला असल्याचे गटप्रमुख रंजू दिलीप मोडक यांनी चंद्रपूर येथे प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. वृक्षारोपण केलेलं आहे इथे आणि आज आम्ही सगळं महिला आणि पुरुष मिळून दिंडी काढणार आहोत. कारण वृक्षारोपणाचे महत्त्व हे जनजागृती करणे ही आज काळाची खूप गरज आहे. त्याच्यामुळे आम्ही हे ठरवलं आहे की आज जास्तीत जास्त संध्याकाळी लोक हजर असतात तर सायंकाळी आम्ही ही दिंडी काढू आणि जनजागृती करू. त्याच्यामुळे आम्ही ते काम आता करणार आहे. काल आम्ही 20 ते 25 झाडांची लागवड केलेली आहे. झाडांची लागवड करणं ही आज काळाची खूप गरज भासलेली आहे. कारण दिवसेंदिवस हा उन्हाळा ऊन खूप तापलेला आहे. यावर्षी आपला उन्हाळा हा 45 डिग्रीच्या वर गेलेला आहे आणि हा दिवसेंदिवस वाढतच राहणार. आज तर आपण तो सहन करू शकत आहोत, पण समोरच्या आपल्या पिढीला याच्यापेक्षा भरपूर त्रास होईल आणि मानव किंवा पक्षी किंवा हे जगणं मुश्किल होईल. त्याच्यामुळे आजच आपण हा संकल्प करायला हवा की निदान 2 तरी झाड प्रत्येकाने लावायचं आणि त्याचं जोपासना केली पाहिजे. नुसते झाड लावून सोडणं हे महत्त्वाचं नाही आहे, झाड लावून त्याची जोपासना करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचा संकल्प केला पाहिजे. कारण आज जर आपण हे नाही केलं तर सृष्टीला याचा खूप हानी होणार आहे. आताच आपण बघितलं तर वायू प्रदूषण, जलप्रदूषण आणि अग्निप्रदूषण हे खूप वाढलेलं आहे. त्याचा परिणाम मनुष्याच्या आरोग्यावर होत चाललेला आहे आणि हा परिणाम रोखण्यासाठी आपल्याला झाडे लावणं ही खूप काळाची नितांत गरज आहे. त्याच्यासाठी आम्ही हे विपिन पालिवार सर खूप छान दरवर्षी स्पर्धा आयोजित करत आहे. जे स्वच्छता करण्यापासून तर वृक्ष लागवड करण्यापर्यंत ते खूप आता आवश्यक आहे चंद्रपूरसाठी. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये भाग घेत आहोत. दिवसेंदिवस त्याच्यामध्ये आम्ही स्वतःला हे करत आहोत. आपला त्याच्यात फायदा आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे म्हणजे वृक्ष हे आपला एक सोयर आहे. या पद्धतीने वृक्षाची जोपासना केली, जसं आपण सोयऱ्याचं उठबस करतो तसं वृक्षांची उठबस केली तर ते आपल्याला सावली देणार आणि ही सावली एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला ती हस्तांतरित होणार. या म्हणजे वृक्षांचं महत्त्व हे असाधारण आहे, अगणित आहे. त्याच्यामुळं प्रत्येकाने वृक्षावर प्रेम करावं, प्रत्येकाने वृक्षाची जोपासना करावी, प्रत्येकानं प्रत्येक समाजामध्ये प्रत्येकातल्या समाजाचे जे घटक आहेत त्या घटकांना याची जोपासना करावी. कोल्हापूर जिल्ह्यात गेली 4 दिवस मुसळधार पाऊस सुरू असून राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. राधानगरी धरण 100% भरले आहे. सकाळी 10:05 धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे खुली झाले आहेत. नदीकाठच्या पूरबाधित गावातील लोकांचे स्थलांतर सुरू आहे. पावसाचा जोर वाढत राहिला तर धरणाचे अन्य स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे. धरणातून 2928 क्युसेक्स इतका विसर्ग भोगावती नदी पात्रात येत आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा शासनाने दिला आहे. जिल्ह्यात 84 बंधारे पाण्याखाली गेली आहेत. 2 सेकंदाची व्हिडिओ करतो मी जातो खाली. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट,
ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड दिघौरी बस स्टॉप के पास नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व कोल्हापूर प्रेस क्लब तर्फे केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते। चेंबरच्या शिवाजीराव देसाई सभागृहात झालेल्या चर्चासत्रामध्ये ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉक्टर विजय कुकडे, तस्लीम मुल्लानी, सुनील नागावकर, संजय शेट्टे यांनी प्रास्ताविक केले। आभार जयेश ओसवाल यांनी मानले। बजेट 2024 जे देण्यात आलेलं आहे, सर्वसामान्य लोकांना स्टँडर्ड डिडक्शनमध्ये दिलेली 10,000ची सूट आणि इतर टॅक्सेशनमध्ये झालेले किरकोळ बदल पाहता सर्वसामान्यांना फारसा आशादायक काही चित्र नाही आहे। त्याचबरोबर लॉंग टर्म कॅपिटल गेन आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेनमध्ये केलेले बदल हे पूर्णतः येणाऱ्या काळात नवीन ज्या ट्रान्झॅक्शन्स होतील किंवा जे खरेदी विक्री होईल त्यावर पूर्णतः याचा परिणाम होणार आहे। उर्वरित रोजगार निर्मिती परत मध्यमवर्गीयांच्यासाठी जे गृहयोजना वगैरे आहेत ह्यामध्ये सरकारने देण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु तो कितपत शेवटच्या माणसापर्यंत त्याची बेनिफिट्स मिळतील हे जरा साशंकताच आहे। त्यामुळं सर्व हे बजेट फारसा आशादायक न होता सर्वसाधारण होईल। छोट्या व्यावसायिकांच्या बाबतीत बघितलं तर एका हातानं दिलेलं आहे आणि एका हातानं घेतलेलं आहे, पण जर आपण काही महत्त्वाचे मुद्दे मांडायचे झाले तर पगारदार व्यक्तींना एक 17,000 ते 18,000 रुपये आयकरमध्ये वाचणार आहेत, त्यांचा तो फायदा होणार आहे। पण जर लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन वाढवलेला आहे त्याच्यामुळे खूप मोठा एक प्रश्न निर्माण होणार आहे। त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे इंडेक्सेशन बेनिफिट जो आहे प्रॉपर्टीच्या बाबतीत तो काढून टाकलेला आहे। त्यामुळे आत्ता जर तुम्ही तुमचं सोनं किंवा तुमची एखादी प्रॉपर्टी विकलात तर त्याच्यामध्ये जे इंडेक्सेशन बेनिफिट मिळत होतं ते संपूर्णपणे काढून टाकलेलं आहे। त्याचा एक मोठा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे। त्यामध्ये 1 लाख कोटीचा फायदा होणार आहे। यामधून 300 युनिटपर्यंत वीज माफी देणार आहेत। पायाभूत सुविधेसाठी 11 लाख कोटीची तरतूद या बजेटमध्ये केलेली आहे। त्यामुळं इन्कम टॅक्समध्ये आज व्यापारी उद्योजक बघताना इन्कम टॅक्समध्ये आमच्या हातातून GST आणि इन्कम टॅक्समध्ये जी काढून घेतात, आम्हाला काय देतात हे आम्हाला पाहिजे होतं, पण आम्हाला काही दिलेलं नाही, पण आमच्याकडनं निश्चित काढूनच घेतलेलं आहे। त्यामुळं इकडं बोलताना पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती आणि कृषीला प्राधान्य दिले, पण आमच्या व्यापार उद्योगाच्याकडनं खिशात त्यांनी मोठा हात घातलेला आहे। त्यामुळे हे बजेट स्वागत करतोच, पण ते व्यापाऱ्याच्या खिशात थोडं ठेवायला पाहिजे होतं अशी अपेक्षा होती आमची। वास्तविक करांच्या बाबतीमध्ये थोडासा निराशाजनक असाच हा अर्थसंकल्प म्हणावा लागेल, कारण भागीदारी फर्मच्या भागीदारांना दिला जाणारा जो मोबदला आहे त्याच्यावर TDSच्या प्रोव्हिजन आलेले आहेत आणि इतर प्रकारच्या मालमत्तांना बाकी कॅपिटल गेन ज्याला भांडवली नफा म्हणतो आपण, त्या भांडवली नफ्यावर सुद्धा कर देत असताना त्याचं इंडेक्सेशन मिळणार नाही आहे। असे 2 अडचणीचे विषय सोडले तर बाकी करांच्या रचनेमध्ये काही विशेष बदल केलेला नाही आणि GST आणि इन्कम टॅक्सचे रेट हे जवळपास समानच ठेवलेले आहेत, पूर्वीच्या तुलनेमध्ये समानच आहे। सर्वसामान्यांना 17,500चा रिबेट मिळणार आहे या नवीन कर रचनेनुसार, परंतु भांडवली नफा जो आहे त्याच्यावरचा कर वाढवलेला आहे। नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विजय कुकडे। मोदींच्या 3ऱ्या वेळचं हे बजेट अतिशय महत्त्वाचं विकसित भारताचं स्वप्न साकार करणारं बजेट असणार अशी अपेक्षा होती आणि त्याप्रमाणे या बजेटचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं की या बजेटमध्ये रोजगाराला, विशेषतः तरुणांच्या रोजगाराला प्राधान्य दिलेलं आहे। त्याचबरोबर ग्रामीण भागातील कृषी व्यवस्था बळकट करण्याचाही प्रयत्न या बजेटमध्ये झालेला दिसतो। या अंदाजपत्रकामध्ये वित्तीय शिस्त सांभाळलेली आहे, कारण वित्तीय तुटीचं प्रमाण हे
4.9% इतकं कमी ठेवलेलं आहे. ही देखील अत्यंत स्वागतार्ह अशा प्रकारची बाब दिसते. अंदाजपत्रकाच्या बाबतीत नेहमीच आयकरदात्यांना याच्यामध्ये सवलत मिळेल अशी अपेक्षा असते. तशा प्रकारची सवलत फक्त नव्या पद्धतीने जे कर भरतात त्यांच्यासाठी स्टँडर्ड डिडक्शन हे 25,000 रुपयांनी वाढवलेलं आहे. मात्र जुन्या पद्धतीने जे कर भरतात त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची सवलत किंवा सूट याच्यामध्ये दिलेली दिसत नाही. देशाचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न महागाईचा देखील आहे. त्याच्या बाबतीत मात्र या अंदाजपत्रकामध्ये फारशी भूमिका घेतलेली दिसत नाही. अलोमा महिला मंडळ व बौद्ध जनसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने ठक्कर वापा शेल कॉलनी चेंबूर जेतवन बुद्ध विहारात वर्षावास प्रारंभ समारोह संपन्न झाला. भंते धम्माल यांच्या मार्फत उपस्थित उपासक उपासिकांना धम्मदेसना देण्यात आली. सदर प्रसंगी कांतीलाल गायकवाड, प्राध्यापक बागुल ज्ञानेश्वर, बागुल काटेगुरुजी व म्हाडा कॉलनी सम्राट अशोकनगर, ताशकंद सोसायटी, एव्हरेस्ट सोसायटीमधील उपासक उपासिकांचा सहभाग होता. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. 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 ओकास अहं भन्ते ही शरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देथा मे भन्ते. द्वितीयंपि तृतीयंपि ओकास अहं भन्ते ही शरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देथा मे भन्ते. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. करना चाहिए. एक्चुअली रियल बुद्धिज्म क्या होता है? हम अभी जो समाज में एक्चुअली सभी जो बुद्ध का सहारा लेता है वो सब ज़्यादा कल्चरल है, रियलिटी कम है. तो एक्चुअली रियलिटी आपको जानना जरूरत है. क्यों? बाबा साहब को रियलिटी अच्छी तरफ से मालूम हुआ, अच्छी तरफ से स्टडी किया. इसके कारण से बाबा साहब बातमीपत्रात वेळ झाली. इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडी घेऊन. जय हिंद.